Hello everybody. So let's start the discussion of magnetic material. Okay, so last lecture ला जे काही पॉइंट्स आपण बघितले ते थोडक्यात रिवाइज करूया. आपण लास्ट लेक्चर मध्ये डायमॅग्नेटिक, पॅरामॅग्नेटिक अँड फेरोमॅग्नेटिक मटेरियलचे काही प्रॉपर्टीज किंवा काही कॅरेक्टरिस्टिक्स बघितल्या. ओके, थोडासा इन डिटेल स्टडी आपण त्याचा फाइंड आउट केला, प्रॉपर्टीज ऑफ द मॅग्नेटिक मटेरियल्स. ओके, मग त्यामध्ये आपण डायमॅग्नेटिक बघितलं, पॅरामॅग्नेटिक बघितलं आणि फेरोमॅग्नेटिक बघितलं. ठीक आहे, टॉपिक थोडासा संपत आलेला आहे, थोडासाच पार्ट टॉपिकचा शिल्लक आहे. आज आपण कव्हर करूया आणि काही जे MCQ किंवा काही जे न्यूमेरिकल्स आहेत ते आपण सॉल्व करायचा प्रयत्न करू. ओके, सो लेट्स स्टार्ट विथ द अनदर पॉइंट ऑफ मॅग्नेटिक मटेरियल. आता आपण स्टडी करतोय तो मॅग्नेटिक मटेरियलचा करतोय की मटेरियलशी रिलेटेड. मग त्याच्यामध्ये आपण हे सगळे मटेरियल्स बघितले, त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं आणि सगळ्यात इम्पॉर्टंट आणि जास्त यूज होणारं मॅग्नेटिक मटेरियल कुठलं होतं तर फेरोमॅग्नेटिक मटेरियल होतं. बरोबर, कारण फेरोमॅग्नेटिक मटेरियलवरतीच मग आपण हिस्टेरिसिस लूप बघितला बघा लास्ट लेक्चरला. तर हिस्टेरिसिस लूप काय सांगत होता की आपण हिस्टेरिसिस लूपमध्ये बघितलं होतं की लाईक दिस इज द फॉर्मॅट ऑफ द लूप. ओके, हिअर वी कॅन से दॅट दिस पॉइंट or this particular value is about retentivity and this value or this point is about coercivity. ओके, ह्या दोन प्रॉपर्टीज आपण बघितलेल्या होत्या किंवा दोन कॅरेक्टरिस्टिक्स म्हणून आपण ज्या की आपण फेरोमॅग्नेट्समध्ये हिस्टेरिसिस लूपच्या मदतीनं बघितल्या होत्या. म्हणजे रिटेंटिव्हिटी बघा, आता रिटेंटिव्हिटी म्हणजे मॅग्नेटिक फील्ड जे आहे ते रिटेन किती राहतं त्याच्यामध्ये हे डिपेंड आहे. म्हणजे रिटेंटिव्हिटी म्हणजे फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला काल म्हटलं होतं की एखादा जर प्लास्टिकचा असा बॉल घेतला आपण, ठीक आहे, आणि मी त्याला दोन्ही बाजूनी फोर्स अप्लाय केला तर त्या बॉलचा साईज शेप काय होणार, थोडासा बदलणार, तो लहान होईल असा काही, तर त्याचा साईज शेप बदलेल. आणि मी लगेच फोर्स काढून घेतला तर लगेच तो बॉल पुन्हा आहे तसा स्पेअर होईल का, तर होणार नाही. तर तो थोड्या वेळानं हळूहळू असं करत करत तो पुन्हा स्पेअर होईल. ओके, सो त्यानं जी इलास्टिव्हिटी धरून ठेवली होती त्याला रिटेंटिव्हिटी म्हणतो आपण. ओके, सेम तसं मॅग्नेटिक फील्डमध्ये असतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल हा रॉड आहे बघा, कन्सिडर, पुन्हा एक एक्झाम्पल सांगतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. हा रॉड आहे, सपोज हा फेरोमॅग्नेटिकचा रॉड आहे. ओके, आणि हा रॉड आपण सोलेनॉइडमध्ये ठेवला आणि त्या सोलेनॉइडच्या भोवती करंट वगैरे त्या वायरमधनं पास केला. तर त्या करंटमुळं मॅग्नेटिक फील्ड तयार झालं आणि त्या मॅग्नेटिक फील्डमुळं हा रॉड काय झाला, मॅग्नेटाईज झाला. म्हणजे ह्याचं मॅग्नेटिक फील्ड ह्या रॉडचं किंवा या रॉडच्या शेजारचं इन्क्रीज झालं. कुणामुळं, करंट ड्यू टू द सोलेनॉइड किंवा करंट फ्लोईंग थ्रू द सोलेनॉइड. मग आता आपण जर सडनली करंट काढून घेतला तर लगेच हा लूज करत नाही ह्याचं मॅग्नेटिझम, म्हणजे काही वेळासाठी ह्याचं मॅग्नेटिझम तो ठेवतो तसंच. ओके, म्हणजे इट रिटेन इट्स अ मॅग्नेटायझिंग फील्ड और रिटेन इट्स अ मॅग्नेटिझम. ओके, सो दिस प्रॉपर्टी इज कॉल्ड ॲज रिटेंटिव्हिटी. आणि यात मग फेरोमॅग्नेटिकची रिटेंटिव्हिटी ही जास्त असते. डायमॅग्नेटिकला आपण बघितलं होतं की निगेटिव्ह म्हणूया किंवा लो रिटेंटिव्हिटी असते. पण जर पॅरा आणि फेरो बघितलं तर यांची रिटेंटिव्हिटी काय होते, वाढते. म्हणजे ससेप्टिबिलिटी पण यांची जास्त असते. आपण हे पण बघितलं होतं की फेरोमॅग्नेटिक मटेरियलची ससेप्टिबिलिटी ही सगळ्यात जास्त असते, पॅरामॅग्नेटची कमी असते आणि डायमॅग्नेटिकला ससेप्टिबिलिटी तर नसतेच. सो फेरोमॅग्नेटिकमध्ये आपण काय करतो की जर टेम्परेचर इन्क्रीज केलं तरी सुद्धा आपण बघितलं होतं की ससेप्टिबिलिटी डिक्रीज होते. ओके, ॲज वी इन्क्रीज द टेम्परेचर द ससेप्टिबिलिटी डिक्रीजेस. मग आपण ग्राफ पण बघितला होता किंवा आपण क्युरी टेम्परेचरचा जो पॉईंट आहे किंवा क्युरी लॉचा जो पॉईंट आहे त्या पॉईंटमध्ये पण सांगितलं की ससेप्टिबिलिटी अँड टेम्परेचर आर इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू इच अदर. आपण असंही म्हटलं की फेरोमॅग्नेटिक मटेरियल आहे समजा आणि त्या फेरोमॅग्नेटिकला आपण टेम्परेचर दिलं. ओके, सो व्हॉट विल हॅपन वेन वी विल अप्लाय द टेम्परेचर टू द फेरोमॅग्नेटिक मटेरियल. सो फेरोमॅग्नेटिक मटेरियल त्याची ससेप्टिबिलिटी लूज करतोय, कमी 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 करतोय. मग ससेप्टिबिलिटी कमी होते याचा अर्थ त्याचं मॅग्नेटायझेशन पण काय होतंय, लूज होते. आणि तो फेरोमॅग्नेटिक मटेरियल त्याच्या खालच्या स्टेपवरती येतो. मग त्याच्या खालच्या स्टेपला कोण असतो तर पॅरामॅग्नेटिक मटेरियल असतो. सो वी कॅन से दॅट if we apply temperature or if we increase temperature to the ferromagnetic material loses its magnetism to a particular value and it converts into the
पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स. हा मला वाटतं इथपर्यंत आपण स्टडी लास्ट लेक्चरपर्यंत केलेला आहे. हिस्टेरिसिस लूप त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट होता. आज त्याच्याशीच रिलेटेड आपण एक 2 थेरॉटिकल पॉईंट बघणार आहोत, तर ते पॉईंट आपण सुरू करू. ओके, सो पहिला पॉईंट जो असेल आपला थोडंसं कम्पॅरेटिव्हच मी सांगायचा प्रयत्न करतोय बघा, का तर लक्षात राहू शकतं कम्पॅरेटिव्ह असल्यामुळं. ठीक आहे, तर आता हे जे मॅग्नेटिक मटेरियल्स आहेत याच्यावरनं 2 टाईपचे मॅग्नेटिक मटेरियल्स किंवा 2 टाईपचे मॅग्नेट्स तयार केले जातात असं आपण म्हणूया. ठीक आहे, मी कम्पॅरेटिव्ह करतो इथं. तर आता 2 टाईपचे मॅग्नेट्स कुठले कुठले असतात बघा. म्हणजे एक म्हणूया आपण परमनंट मॅग्नेट, ओके, आणि दुसरा आपण म्हणूया इलेक्ट्रोमॅग्नेट म्हणूया आपण. एक म्हणूया परमनंट मॅग्नेट, आणि दुसरा आपण म्हणूया इलेक्ट्रोमॅग्नेट. बघा, एक म्हणूया परमनंट मॅग्नेट आणि दुसरा म्हणूया इलेक्ट्रोमॅग्नेट. परमनंट मॅग्नेट बघा अगदी नावाप्रमाणेच आहे की परमनंट मॅग्नेट इज द परमनंट. तो परमनंट मॅग्नेट आहे. परमनंट याचा अर्थ कायमस्वरूपी. ओके, फॉर लॉन्ग टाइम और फॉर लॉन्ग ड्युरेशन द मॅग्नेटिक फील्ड और द मॅग्नेटायझेशन कॅन बी रिमेन. ओके, परमनंट, तो परमनंटच आहे. आणि दुसरा कुठला आहे, इलेक्ट्रोमॅग्नेट आहे. तर याच्यापेक्षा थोडासा हा कमी मॅग्नेटायझिंग फील्ड किंवा कमी मॅग्नेटिझम देणारा असेल असं आपण म्हणू शकतो. सिंपल. आता एक दोघांच्या मधली कॉमन गोष्ट काय, तर परमनंट मॅग्नेट तयार करण्यासाठी सुद्धा फेरोमॅग्नेटिक्स मटेरियलचाच वापर करतात आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक्स तयार करण्यासाठी सुद्धा किंवा इलेक्ट्रोमॅग्नेट म्हटलं तरी चालेल, फेरोमॅग्नेट आणि इलेक्ट्रोमॅग्नेट. सो इलेक्ट्रोमॅग्नेट तयार करण्यासाठी सुद्धा फेरोमॅग्नेटिक मटेरियलचाच वापर करतात. बघा, कॉमन गोष्ट पहिली काय आहे, दोघांच्या मध्ये पण फेरोमॅग्नेटिक मटेरियल्स यूज केले जातं. पण फेरोमॅग्नेटमध्ये पुन्हा 2 टाईप सांगितले जातात. बघा, पहिला टाईप म्हणूया आपण हार्ड. सो हार्ड फेरोमॅग्नेटिक मटेरियल इज यूज्ड इन इट. म्हणजे आपण असं म्हणूया की परमनंट मॅग्नेट तयार करण्यासाठी हार्ड फेरोमॅग्नेटिक मटेरियल यूज केलं आणि तेच इलेक्ट्रोमॅग्नेट तयार करण्यासाठी सॉफ्ट फेरोमॅग्नेटिक मटेरियल यूज केलं. यूज्ड इन इट. बरोबर. इकडे आपण हार्ड म्हणूया, हार्ड आहे ना ते. हार्डचा अर्थ काय की जास्त मॅग्नेटिझम असं म्हणूया आपण हार्ड. सॉफ्ट म्हणजे कमी मॅग्नेटिझम. सिंपल. जो जास्त प्रॉपर्टीज करायचा प्रयत्न करतो, म्हणजे मॅग्नेटायझिंग फील्डच्या ज्या काही प्रॉपर्टीज आहेत, मग अगदी मॅग्नेटायझेशन असेल, मॅग्नेटिक इंटेन्सिटी असेल, हिस्टेरिसिस लूप असेल, रिटेंटिव्हिटी असेल, कोर्सिव्हिटी असेल, ह्या सगळ्या प्रॉपर्टी ज्याच्यामध्ये हाय होतात. आता रिटेंटिव्हिटी ज्याची हाय तो जास्त मॅग्नेटिक म्हणून काम करतो ना, आपण बघितलं वाय ॲक्सिसला हिस्टेरिसिस लूपमध्ये. मग सॉफ्ट असेल तर त्याच्यापेक्षा थोडंसं कमी. पण याचा अर्थ असा नाही की सॉफ्ट म्हणजे मॅग्नेटायझिंग फील्ड होत नाही, होतं, पण ते हार्डपेक्षा थोडंसं कमी प्रमाणात होतं. सो आपण म्हणूया की हार्ड फेरोमॅग्नेटिक मटेरियल अँड सॉफ्ट फेरोमॅग्नेटिक मटेरियल. सो परमनंटसाठी हार्ड यूज केलं आणि इलेक्ट्रोमॅग्नेटसाठी सॉफ्ट यूज केलं. ओके. बाकी आता दोघांची प्रोसिजर सेम आहे. प्रोसिजर सेम म्हणजे काय की सोलेनॉइड आहे, सोलेनॉइडच्या भोवती कॉइल्स आहेत, त्याच्यामध्ये करंट पास केला आणि त्याच्या आतमध्ये हा रॉड ठेवलेला आहे. बरोबर. मग फक्त जो रॉड घेतलेला आहे तो रॉड एकदा हार्ड घेऊया आणि एकदा तो सॉफ्ट घेऊया. ओके. सो दोघांच्यासाठी पण आपण म्हणूया की सोलेनॉइड इज यूज्ड टू मॅग्नेटाइज द फेरोमॅग्नेटिक रॉड. म्हणजे दोन्ही केसमध्ये आपण म्हणूया की सोलेनॉइड यूज केला जातो फेरोमॅग्नेटिक मटेरियल किंवा फेरोमॅग्नेटिक रॉड हा मॅग्नेटाइज
करण्यासाठी. आता हा तर सॉफ्ट फेरोमॅग्नेटिक मटेरियल आहे, बरोबर. मग सॉफ्ट असल्यामुळे याच्यामध्ये काय होतं, वेन करंट स्विच्ड ऑफ, म्हणजे करंट समजा आपण कट केला, आधी करंट दिला, सोलेनॉइडच्या भोवती वायर आहे, करंट दिला, वायरमुळे मॅग्नेटिक फील्ड तयार झालं, त्याच्यामध्ये असलेला सॉफ्ट रॉड मॅग्नेटाइज झाला. मग आपण काय केलं, पुन्हा करंट काढून घेतला. तर करंट काढून घेतल्यानंतर काय होणार आहे, वेन करंट स्विच्ड ऑफ द रॉड बिकम्स डिमॅग्नेटाइज्ड. रॉड काय झाला, डिमॅग्नेटाइज्ड झाला ना. पण याच्यामध्ये मात्र काय होणार आहे, जरी तुम्ही करंट काढून घेतला, वेन करंट बिकम्स और करंट मे बी स्विच्ड ऑफ द रॉड cannot be demagnetized. दिसतंय का बघा, डिमॅग्नेटाइज्ड सडनली, लगेच होणार नाही, पण इथं मात्र सडनली म्हणलं तरी चालू शकेल. लक्षात येते. सो व्हॉट वी कॅन से दॅट अबाउट द परमनंट मॅग्नेट अँड इलेक्ट्रोमॅग्नेट. ओके. आता ॲक्च्युली दोन्हीही चांगले मॅग्नेट म्हणूनच काम करत आहेत, फक्त दोघांमध्ये पण काही डिफरन्स आहे की सॉफ्ट आणि हार्ड मटेरियलचा डिफरन्स आहे. सॉफ्ट फेरोमॅग्नेटिक मटेरियलचा डिफरन्स आहे, हार्ड फेरोमॅग्नेटिक मटेरियलचा डिफरन्स आहे बघ. ओके. सो याचं जर आपण रिटेंटिव्हिटी, आता परमिएबिलिटी साहजिकच दोघांचीही जास्त असणार आहे, पण त्यात याची जास्त असेल असं आपण म्हणूया. ओके. सो याचीही परमिएबिलिटी जास्तच असते. सो याच्या प्रॉपर्टीमध्ये परमिएबिलिटीचा पॉईंट सांगितला जातो. सो परमिएबिलिटी is greater near about or greater than 1000, near about 1000, 1000 पेक्षा जास्त याची परमिएबिलिटी असेल, म्हणजे हा मॅग्नेटाइज हा व्हायचं काम करतोय. आपण हिस्टेरिसिस बद्दल एखादा कंपॅरेटिव्हली पॉईंट, ॲक्च्युली हे कंपॅरिझन नाही आहे, पण मी तुम्हाला काही पॉईंट्स व्यवस्थित समजावे यासाठी कंपॅरिझन सांगतोय. मला वाटतं मी प्रॉपर्टी सुद्धा कंपॅरेटिव्हली टाईपमध्ये सांगितलं होते, त्या जास्त लक्षात राहतात थेरॉटिकलमध्ये. हे सुद्धा थेरॉटिकलच आहे सगळं. आपण हिस्टेरिसिस लूप बघूया. ओके. आता हिस्टेरिसिस लूप ॲक्च्युली सॉफ्ट मटेरियल आणि फॉर हार्ड मटेरियल, म्हणजे हार्ड फेरोमॅग्नेटिक मटेरियलसाठी हिस्टेरिसिस लूप स्टडी केला जातो. तर हिस्टेरिसिस लूप कसा स्टडी केला जातो बघा, आपण काल बघितलेलं आहे. हे बी, हे एच इकडं जातं आणि हा असा हिस्टेरिसिस लूप तयार होतो. हे बघितलं ना डिटेलमध्ये. यात काही शंका असेल तर विचारा. म्हणजे हिस्टेरिसिस लूप जर कोणाला काही समजलं नसेल, खूप सोपा आहे, इंटरेस्टिंग आहे, तर त्याच्याबद्दल विचारा जर काही समजलं नसेल तर. हा ॲक्च्युली असा होतो, हा असा आणि हा असा होतो, बरोबर ना, सिमेट्रिक सगळ्या बाजूने. तर दोन्हीमध्ये जर कंपॅरिझन केलं तर आपल्याला ही व्हॅल्यू असेल किंवा ही व्हॅल्यू असेल, ही व्हॅल्यू असेल, ही व्हॅल्यू असेल, किंवा आता ही व्हॅल्यू असेल, ही व्हॅल्यू असेल, ही, म्हणजे वाय आणि एक्स ॲक्सिसच्या व्हॅल्यूज जर आपण कम्पेअर केल्या तर इथं त्या व्हॅल्यू जास्त दिसत आहेत आणि इथं त्या व्हॅल्यू कमी दिसत आहेत. सो याच्यामध्ये बघा रिटेंटिव्हिटी आपल्याला कशी दिसते बघा, रिटेंटिव्हिटी जास्त दिसते ना, मॅक्सिमम दिसते. आणि ते जर आपण इतर रिटेंटिव्हिटीचा विचार केला तर रिटेंटिव्हिटी स्मॉल दिसते का. सो द रिटेंटिव्हिटी, अबाउट द रिटेंटिव्हिटी किंवा कोर्सिव्हिटी जरी बघितलं तर याच्यामध्ये स्मॉल दिसते. याच्यामध्ये जरी आपण कोर्सिव्हिटी इथं लार्ज आहे, मॅक्सिमम आहे म्हणून आपण, आणि इथं कोर्सिव्हिटी मिनिमम आहे किंवा स्मॉल आहे. लक्षात येतोय फरक. तर सॉफ्ट मटेरियल आणि हार्ड मटेरियलमध्ये आपल्याला हा डिफरन्स सांगावा लागतो. लक्षात येते. सो हार्ड मटेरियल्समध्ये काय केलं जातं, तर हार्ड मटेरियल्स म्हणजे थोडक्यात परमनंट मॅग्नेटसाठी वापरले जातात आणि सॉफ्ट मटेरियल जे आहेत ते इलेक्ट्रोमॅग्नेटसाठी वापरले जातात असं आपण म्हणू शकतो. ओके. सो दोघांच्या हिस्टेरिसिस लूपवरून आपण हे कंपॅरेटिव्हली सांगितलं की हार्ड मटेरियलमध्ये काय आहे किंवा सॉफ्ट मटेरियलमध्ये काय आहे. ओके. आता बघा ॲक्च्युली आता हे जे सॉफ्ट मटेरियल आहे, हे सॉफ्ट मटेरियल म्हणजे जे सॉफ्ट फेरोमॅग्नेटिक्स किंवा सॉफ्ट मटेरियलचा फेरोमॅग्नेटिक यूज केला जातो, त्याची मॅग्नेटायझिंग लूज करायची प्रॉपर्टी ही थोडीशी जास्त असते. म्हणजे रिटेंटिव्हिटीचा जर विचार केला आपण तर रिटेंटिव्हिटी या
केसमध्ये थोडीशी कमी राहते. मग रिटेंटिव्हिटी कमी राहिली याचा अर्थ काय झाला की तो लगेच झिरोकडे यायला बघणार आहे. बीची व्हॅल्यू काय होईल, झिरोकडे यायला बघेल ना. आणि जेव्हा बीची व्हॅल्यू झिरोकडे यायला बघते याचा अर्थ काय, त्याची रिटेंटिव्हिटी कमी व्हायला लागलेली आहे. लक्षात येते, म्हणून आपण याची रिटेंटिव्हिटी स्मॉल सांगतोय. रिटेंटिव्हिटीचा अर्थ व्यवस्थित समजला का बघा. आणि ते जर आपण हिस्टेरिसिस लूपमध्ये याच्यामध्ये कम्पेअर केलं तर ती रिटेंटिव्हिटी ही व्हॅल्यू आपल्याला थोडीशी जास्त बघायला मिळते. म्हणजे हा परमनंट आहे ना, लक्षात येते. म्हणून परमनंट आणि इलेक्ट्रोमॅग्नेट हे अशा पद्धतीनं सुद्धा डिफरन्शिएट किंवा यांचं कम्पॅरिझन केलं जातं. ओके, अजून याच्या रिलेटेड काय आहे ते बघूया. बघा समजलं का हे कम्पॅरेटिव्हली सांगितलं ते. आता जनरली यातला इलेक्ट्रोमॅग्नेटचा वापर हा बऱ्याचशा ॲप्लिकेशन्समध्ये केला जातो बघा. ओके, इलेक्ट्रिक बेल्स असतील किंवा काही लॅबोरेटरी एक्सपेरिमेंट्स असतील, ठीक आहे, किंवा काही न्यूक्लिअर मॅग्नेटिक मधले काही उपयोग असतील, यामध्ये याचा वापर केला जातो. वेट एक मिनिट. इलेक्ट्रिक बेल्स किंवा सर्किट ब्रेकर्स किंवा NMR एक म्हणलेलं बघा, NMR स्पेक्ट्रोग्राफी असं म्हणलेलं आहे. NMRचा अर्थ न्यूक्लिअर मॅग्नेटिक रेझोनन्स. So these are some applications. Okay, these are some applications. Okay, आता यांची रिटेंटिव्हिटी जरी लो असेल तरी ते ॲज अ मॅग्नेट म्हणून काम करतायत. ससेप्टिबिलिटी यांची जास्त असते, हाय ससेप्टिबिलिटी म्हणून आपण सगळ्यांनाच, या दोघांना पण म्हटलं तरी ह्या सगळ्यांची ससेप्टिबिलिटी हाय असते. लक्षात येतं. सो हे ॲज अ इलेक्ट्रोमॅग्नेट आणि परमनंट मॅग्नेट म्हणून यूज केले जातात. आणि ह्या दोघांच्या मध्ये पण असलेलं जे कॉमन मटेरियल आहे ते मटेरियल म्हणजे फेरोमॅग्नेटिक आहे. मग फेरोमॅग्नेटिकमध्ये सॉफ्ट फेरोमॅग्नेटिक ज्याला की आयर्न म्हणलं जातं, आणि जे हार्ड असेल त्याच्यामध्ये स्टील यूज केलं जाईल, किंवा अल्कोमॅक्स म्हणून एक एक्झाम्पल आहे ते यूज केलं जाईल, किंवा MU मेटल असं एक एक्झाम्पल आहे ते पण यूज केलं जातं. तर MU मेटलचा अर्थ काय बघा, आपण जे काही ॲल्युमिनियम किंवा लिथियम, गॅडोलिनियम किंवा निकेल, कोबाल्ट हे जे काही मटेरियल बघितले होते, थोडक्यात MU मेटलचा अर्थ काय की हे सगळे एकत्र केले जातात आणि ह्या प्रत्येकाचं काहीतरी पर्सेंटेज घेतलं जातं. सो तेवढ्या पर्सेंटेजमध्ये हे सगळेजण वापरून त्याच्यापासून एक मेटल तयार केलं जातं. सो त्याला MU मेटल असं एक एक्झाम्पल म्हटलं जातं. ओके, सो हा इलेक्ट्रोमॅग्नेटचा आणि परमनंट मॅग्नेटचा एक कम्पॅरेटिव्हली स्टडी आहे. अगदी सोपा आहे. थेरॉटिकल जर तुम्ही बुकमध्ये बघितलं तरी चालेल, किंवा याच्यावर नोट्स जरी तयार करायचा प्रयत्न केला तरी चालेल. कम्पॅरेटिव्हली स्टडी करून जर तुम्ही दोन शॉर्ट नोट काढायचे, एक इलेक्ट्रोमॅग्नेटची काढायची आणि एक परमनंट मॅग्नेटची काढायची. ओके, अजून एक बेसिक डिफरन्स काय तर परमनंट मॅग्नेटमध्ये काय होतं की समजा करंट स्विच ऑफ केला तर त्याचं मॅग्नेटायझेशन लगेच लूज होत नाही, ते ॲज इट इज तसंच तिथं राहतं. पण ते जर आपण थोडंसं इलेक्ट्रोमॅग्नेटसाठी विचार केला तर करंट जेव्हा आपण स्विच ऑफ करतो तेव्हा मात्र मॅग्नेटायझेशन थोडंसं लूज होतं, पण तो ॲज अ मॅग्नेट म्हणूनच काम करतोय. सो दीज आर द टू टाइप्स ऑफ द मॅग्नेट्स, वी कॅन से दॅट परमनंट मॅग्नेट अँड इलेक्ट्रोमॅग्नेट. ओके, दोघंही मॅग्नेटिक फील्डसाठीच वापरले जातात. दोघांचाही वापर तितक्याच पद्धतीने केला जातो, फक्त काही थोडे फरक आहे ज्याच्यामध्ये, म्हणून ह्या दोघांची शॉर्ट नोट ही वेगळी समजली जाते. पण दोघांचं बेसिक जर बघितलं तर एकच आहेत, दोघंही मॅग्नेटायझेशनसाठीच वापरले जातात. लक्षात आलं. सो दिस इज वन ऑफ द थेरॉटिकल पॉईंट ऑफ द इलेक्ट्रोमॅग्नेट अँड परमनंट मॅग्नेट. चला अजून एक आता पुढचा थेरॉटिकल पॉईंट बघूया. ओके, मॅग्नेटिक शिल्डिंग. मॅग्नेटिक शिल्डिंग. So we will see, just wait.
ओके, एक समजा आयर्न कोर आहे. आता अर्थ बघा, हे मॅग्नेट्स आहेत नॉर्थ टू साऊथ, इकडून इकडे लाईन्स असणार आहेत बरोबर. तर मॅग्नेटिक शिल्डिंग म्हणजे काय, व्हॉट इज मीन बाय शिल्डिंग. शिल्डचा अर्थ बघा, शिल्ड. आता हा पेन आहे फॉर एक्झाम्पल, ठीक आहे. ह्या पेनच्या आतमध्ये एक कॉटन सिलेंडर असलेले एक आतमध्ये पाईप आहे की ज्याच्यामध्ये शाई असणार आहे. त्याच्या बाहेरचं हे आवरण आहे, दिस इज प्लास्टिक. मग याचा वापर बघा, ते जे आतमधलं जे आहे सिलेंडर त्याचं प्रोटेक्शन आहे थोडक्यात हे, सिंपल. किंवा अजून एक एक्झाम्पल, वायर घेऊया, वायर. सो वायरच्या बाहेरून प्लास्टिक कवर असतो, ओके, आणि त्याच्या आतमध्ये ते कंडक्टर प्लेस केलेला असतो किंवा ती वायर असते आतमधून. आपण जर वायर काढून बघितली तर आतमध्ये आपल्याला ॲल्युमिनियम कॉपर वायर दिसते, ओके. सो ते जे वरनं मटेरियल आहे, ओके, ज्याला केसिंग म्हणतो आपण, तर ते मटेरियल म्हणजे शिल्ड आहे कुणाचा, त्या कंडक्टरचा किंवा त्या वायरचा. मग त्या शिल्डमुळं काय होणार आहे, तर आपल्याला वायरचा टच होणार नाही किंवा त्या वायरवरती कुठला एन्व्हायरमेंटल इफेक्ट होणार नाही, म्हणजे टेम्परेचरचा, प्रेशरचा किंवा ह्युमिडिटीचा, ओके, पाण्याचा असं म्हणून आपण, कुठलाही इफेक्ट त्याच्यावरती होणार नाही. का, कारण त्याला एक प्रकारचं शिल्ड आहे त्याच्यावर. शिल्ड म्हणजे कवच म्हणतो बघा आपण, ठीक आहे. सो शिल्डिंग आहे त्याच्यावरनं, ते जे प्लास्टिक किंवा कुठली रबरची वायर असेल त्याच्यावरून, तर ते इन्सुलेटर आहे ना वरून जे आहे ते. सो ते शिल्डिंग आहे त्या वायरचं. तसंच मॅग्नेटिक शिल्डसुद्धा असतात, म्हणजे मॅग्नेटिक शिल्डिंग असं त्याला म्हटलेलं आहे. शिल्ड्स म्हणजे कवच. तर मॅग्नेटिक शिल्ड्स कुठं वापरले जातात बघा, तर थोडक्यात मॅग्नेटिक शिल्ड्स हे ज्या ठिकाणी मॅग्नेटिक फील्ड तयार होतं आणि त्या तयार झालेल्या मॅग्नेटिक फील्डपासून आपलं संरक्षण झालं पाहिजे. आपलं म्हणण्यापेक्षा त्या सिस्टीममध्ये एक असा एरिया पाहिजे की तिथं आपल्याला मॅग्नेटिक फील्ड नको आहे जास्त प्रमाणात. त्याच्या आजूबाजूला आहे ठीक आहे, पण एक असा एरिया आहे की तिथं नको आहे. म्हणजे आपल्याला काय केलं पाहिजे, ते मॅग्नेटिक फील्डपासून आपण वाचलो पाहिजे. मग मला जर आपल्याला मॅग्नेटिक फील्डचा आपल्यावरती प्रभाव असणारा कमी करायचा असेल तर आपल्या बाजूला शिल्ड तयार केलं पाहिजे, सिंपल. सो आपण जे शिल्ड तयार करू ते शिल्ड म्हणजेच मॅग्नेटिक शिल्डिंग. सो ते अशा पद्धतीनं असेल, आपण असं म्हणूया. सो पोल्स मॅग्नेट्स आहेत आणि आता ह्याच्यामध्ये लाईन्स आहेत आणि हे शिल्डिंगसाठी आपण आयर्न कोर वापरलेलं. तर शिल्डिंगमध्ये काय होतं बघा, ह्या ज्या लाईन्स आहेत ह्या अशा चाललेल्या तिकडं बरोबर, नॉर्थकडनं साऊथकडं चाललेले असं आपण म्हणूया. पुन्हा ही लाईन्स इथं आली, पुन्हा ही लाईन्स इथं आली बघा, पुन्हा अजून अशी आली, पुन्हा ही अशी आली. या अशा लाईन सगळ्या चाललेल्या आहेत, ठीक आहे. या सगळ्या लाईन्स अशा चाललेल्या आहेत. एक अर्थ लक्षात येतोय बघा आपल्याला, ज्या काही लाईन्स नॉर्थकडनं साऊथकडे इकडे या साईडला चाललेल्या आहेत त्या ह्या आयर्न कोरमधनं पास होत आहेत, पण पास होताना त्या आतमध्ये जास्त चाललेल्या आहेत, त्या आयर्न कोरच्या आत. आणि आपण जर आयर्न कोरच्या, ॲक्च्युली आता ही पण नको काढायला, बाहेरची आहे ती. ॲक्च्युली आपण आयर्न कोरच्या जर बाहेर बघितलं तर आयर्न कोरच्या बाहेर इकडं बघा किंवा इकडं बघा किंवा आतमध्ये बघा, म्हणजे एकतर हा एरिया बघा किंवा हा एरिया बघा किंवा हा एरिया बघा, हॅशटॅग 3 एरिया बघा, आणि हा एरिया बघा, हा एरिया बघा. किती दाखवले बघा मी, 5 एरिया दाखवले, 1 2 3 4 5. तर त्यातला 1 3 आणि 5, 1 2 3 4 5. तर बघा 1 3 5, 1 3 5 हे 3 एरिया जर आपण बघितले स्पेसिफिक, तर 3 एरियामध्ये कमी मॅग्नेटिक फील्ड दिसते आपल्याला, म्हणजे लाईन्स पास होत आहेत त्या. पण ते जर आपण 2 आणि 4 साठी बघितलं तर काय होतं की तिथून क्राउडेड झालेल्या आहेत लाईन्स, तिथून जास्तीत जास्त लाईन्स चाललेल्या आहेत. ओके, सो मॅग्नेटिक शिल्डनं काय काम केलं बघा, ज्या काही लाईन्स येत होत्या त्या सगळ्या लाईन्स त्या कोरच्या आतमधनं पास करायचा प्रयत्न केला. काय म्हटलं, जे काही आयर्न कोर आहे किंवा जी काही रिंगमध्ये वापरलेले आहे मॅग्नेटिक शिल्डिंगमध्ये काय झालं, सगळ्या लाईन्स आतमधनं पास करायचा प्रयत्न झाला. मग आतमधनं पास झाल्या म्हणजे 1 3 आणि 5 जो एरिया दिसतो त्या ठिकाणी लाईन्स कशा झाल्या, कमी झाल्या. म्हणजे आपल्याला थोडक्यात त्या लाईन्सपासून आपण बाजूला आलो किंवा त्या एरियामध्ये आपल्याला लाईन्स मिळाल्या नाहीत. सो याचा वापर म्हणजे थोडक्यात मॅग्नेटिक शिल्डिंग.
सो मॅग्नेटिक शिल्डिंग हे लॅब एक्सपेरिमेंट्स किंवा लॅबोरेटरीजमध्ये वापरले जातात, ज्या ठिकाणी मॅग्नेटिक फील्डपासनं प्रिकॉशन घेतली जाते किंवा मॅग्नेटिक फील्डपासनं एक असा एरिया तयार केला जातो की तिथं मॅग्नेटिक फील्डचा इफेक्ट झाला नाही पाहिजे, आणि तो इफेक्ट कोण तयार करतं तर मॅग्नेटिक शील्ड तयार करतं. ओके, सो हा मोस्टली स्पेस शिफ्ट मध्ये यूज केला जातो. ओके, स्पेस शिफ्ट्स किंवा लॅबोरेटरी एक्सपेरिमेंट्स, जे काही लॅबमधले एक्सपेरिमेंट्स आहेत त्या लॅबमधल्या एक्सपेरिमेंटमध्ये मॅग्नेटिक शिल्डिंग हे यूज केलं जातं. लक्षात येते. सो मॅग्नेटिक शिल्डिंग म्हणजे थोडक्यात एक अशी सिस्टीम आहे की त्या सिस्टीममध्ये आपण मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स किंवा मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स ह्या इंटरनली पास करतो आणि कमीत कमी प्रमाणात ह्या आउटसाईड म्हणजे या कोरच्या बाहेरनं जर बघितलं तर कमी प्रमाणात लाईन्स काय होत आहेत पास होत आहेत, आणि ज्या काही मॅग्नेटिक लाईन्स ऑफ आहेत त्या सगळ्या क्राउडेड टुगेदरली फ्रॉम द किंवा इनसाइड द मटेरियल किंवा इनसाइड दिस रिंग असं म्हटलं तरी चालेल. सो नॉर्थकडनं साऊथकडे ज्या काही जाणाऱ्या मॅग्नेटिक लाईन्स आहेत त्या अवे झाल्या किंवा त्या रिंगच्या आतमधनं पास झाल्या आणि रिंगच्या बाहेर त्यांना पास होता आलं नाही. मग रिंगच्या बाहेरून पास जर होत नसतील तर रिंगच्या बाहेरची जी जागा आहे ती आपल्यासाठी कशी मिळाली, फ्री मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स अशी मिळाली. समजलं. सो दिस इज नथिंग बट द मॅग्नेटिक शिल्डिंग अँड दिस इज अगेन वन ऑफ द theoretical point and last point of this topic. ओके, सो याच्यामध्ये सुद्धा या मॅग्नेटिक शिल्डिंगमध्ये सुद्धा फेरोमॅग्नेटिक मटेरियलच यूज केलं जातं. ओके, सो वेन ए सॉफ्ट फेरोमॅग्नेटिक मटेरियल इज केप्ट इन ए युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड, लिहितो वाटल्यास मी डेफिनेशन. वेन ए सॉफ्ट फेरोमॅग्नेटिक मटेरियल इज केप्ट when a soft ferromagnetic material is kept in an uniform magnetic field, large number of magnetic lines crowded inside and small number of lines from outside. ओके, फ्रॉम आउटसाइड असं म्हटलं तरी चालेल, फ्रॉम आउटसाइड. ओके, सो यामुळं काय होतं की कमीत कमी लाईन्स आपल्याला बाहेरच्या एरियामध्ये बघायला मिळतात, सगळ्या आतमधनं पास होतात. सो हे त्याचं वैशिष्ट्य आहे किंवा हे त्याचं शिल्डिंगची प्रॉपर्टी आहे किंवा त्याची कॅरेक्टरिस्टिक आहे, आणि त्याचा उपयोग मग ॲज पर द ॲप्लिकेशन केला जातो. बघा, थोडंसं थेरॉटिकल पॉईंट बघितलेले आहेत आपण. 3 पॉईंट्स बघितले, एक परमनंट मॅग्नेट, दुसरा इलेक्ट्रोमॅग्नेट आणि तिसरा मॅग्नेटिक शिल्डिंग. ओके, सो दीज आर द थिअरॉटिकल पॉईंट अँड दिस इज द लास्ट पॉईंट ऑफ दिस टॉपिक. या ठिकाणी हा टॉपिक आपला संपतो आहे. ओके, आता आपण काही MCQ जे आहेत ते डिस्कस करूया, त्याचबरोबर याच्यावरचे जे काही अनसॉल्व्ड जे न्यूमेरिकल्स आहेत ते सुद्धा डिस्कस करूया. चलो, okay, look at the question as per the book. Intensity of magnetic field of the earth at the point inside a hollow iron box is, म्हणजे इंटेन्सिटी ऑफ द मॅग्नेटिक फील्ड, थोडक्यात मॅग्नेटिक फील्ड काढायचं आहे अर्थचं ॲट द पॉईंट इनसाइड ए हॉलो आयर्न बॉक्स, आतमध्ये असलेलं थोडक्यात मॅग्नेटिक फील्ड विचारलेलं आहे, पण अर्थ सरफेसवरचं विचारलेलं आहे. सो ऑप्शन्स आर लेस दॅन दॅट आउटसाइड, मोर दॅन दॅट आउटसाइड, सेम ॲज दॅट आउटसाइड अँड 0. आता अर्थ कॅन बी वर्कड ॲज अ वन टाईप ऑफ मॅग्नेट. ओके, सो अर्थचं जे काय मॅग्नेटिक फील्ड आहे ते आउटसाइड आहे, बरोबर.
तर हे मॅग्नेटिक फील्ड आणि ते जर हॉलो आयर्न बॉक्सच्या आतमधलं मॅग्नेटिक जर कंपेअर केलं तर साहजिकच ह्या लाईन्स ज्या आहेत त्या आतमध्ये कमी प्रमाणात असतील आणि बाहेर जास्त प्रमाणात असतील. सो वी कॅन से दॅट लेस दॅन दॅट ऑफ आउटसाइड. म्हणजे साहजिकच बघा ना की अर्थचं मॅग्नेटिक फील्ड जे बाहेरून आहे त्याचा प्रभाव हा आत त्या हॉलो बॉक्सच्या आतमध्ये कमी असेल. सो वी कॅन से दॅट द मॅग्नेटिक फील्ड इनसाइड द बॉक्स विच इज व्हेरी स्मॉलर ॲज कम्पेअर टू द outside of the box. So we can say that option A is correct for this question. Next, soft iron is used to make the core of transformer because of its low coercivity and low retentivity. मगाशी आपण सॉफ्ट आयर्न बघितलं होतं बरोबर. तर त्याला कोर्सिव्हिटी पण असणार आहे आणि रिटेंटिव्हिटी पण असणार आहे, फक्त त्यांच्या व्हॅल्यू ज्या आहेत त्या कशा आहेत, कमी आहेत. ओके, फेरोमॅग्नेटिक मटेरियल्सच आहेत. तर फेरोमॅग्नेटिकमध्ये आपण सॉफ्ट पण बघतोय आणि हार्ड पण बघतोय. सो सॉफ्ट जे मटेरियल्स आहेत त्यांची कोर्सिव्हिटी असेल किंवा रिटेंटिव्हिटी असेल ती कमी असणार आहे, पण ते जर आपण कम्पेअर केलं हार्ड बरोबर तर त्यांची कोर्सिव्हिटी आणि रिटेंटिव्हिटी ही जास्त असणार आहे. सो सॉफ्ट मटेरियल जे काही ट्रान्सफॉर्मरमध्ये ॲज अ कोर म्हणून यूज केले जातात तर त्यांची रिटेंटिव्हिटी ॲज वेल ॲज कोर्सिव्हिटी ही कशी असते, कमी असते. सो ऑप्शन ए इज करेक्ट. बघा सेकंड क्वेश्चन, सॉफ्ट आयर्न इज यूज टू मेक द कोर ऑफ ट्रान्सफॉर्मर बिकॉज ऑफ इट्स लो कोर्सिव्हिटी अँड लो रिटेंटिव्हिटी. नेक्स्ट तिसरा, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट फॉर डायमॅग्नेटिक मटेरियल. आता आपण बघितलं होतं की डायमॅग्नेटिक मटेरियल हा सगळ्यात पहिला प्रकार जो की ॲज अ मॅग्नेट म्हणून लवकर काम करत नाही. ओके, अंटिल वी अप्लाय द स्ट्रॉंग एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड, किंवा मॅग्नेटिक फील्ड नसेल तर तो काहीच काम करत नाही ॲज अ मॅग्नेट म्हणून. सो त्याची परमिएबिलिटी, रिलेटिव्ह परमिएबिलिटी साहजिकच कमी असते, सो लेस दॅन 1. त्याची ससेप्टिबिलिटी सुद्धा कमी असणार ना, साहजिकच कमी म्हणजे अगदी 0पेक्षा कमी असते. सो निगेटिव्ह अँड लो सेकंड सेंटेन्स. अँड थर्ड सेंटेन्स, ससेप्टिबिलिटी डज नॉट डिपेंड्स ऑन टेम्परेचर. साहजिकच आहे की डायमॅग्नेटमध्ये ससेप्टिबिलिटी टेम्परेचरवरती डिपेंड नाही, पण तीच फेरोमॅग्नेटमध्ये डिपेंड असते. बघा टेम्परेचर वाढलं तर ससेप्टिबिलिटी काय होते, कमी होते. सो जर आपण तिन्ही ऑप्शन बघितले तर तिन्ही ऑप्शन्स वरचे जे आहेत ते करेक्ट आहेत. सो वी कॅन से दॅट डी ऑप्शन, दॅट इज ऑल ऑफ द अबाव. लक्षात येते का या क्वेश्चनचा आन्सर असं का आलं, कारण डायमॅग्नेटिक मटेरियलसाठी जर आपण बघितलं तर परमिएबिलिटी असेल ती कमी असते, रिटेंटिव्हिटी ससेप्टिबिलिटी असेल तर ती कमी असते, ॲज वेल ॲज ससेप्टिबिलिटी डज नॉट डिपेंड्स ऑन द टेम्परेचर. हे सुद्धा सेंटेन्स त्याच्यासाठी फॉलो होते. सो डी ऑप्शन इज करेक्ट फॉर दिस क्वेश्चन. नेक्स्ट 4 नंबर बघा, ए रेक्टँग्युलर मॅग्नेट सस्पेंडेड फ्रीली. हा सोडूया आता, हा थोडासा डिफिकल्ट आहे. ओके, a rectangular magnet suspended freely has a period of oscillation equal to t, capital T. आपण या टॉपिकमध्ये मॅग्नेट रोटेट केल्यानंतर कॅपिटल टी किती येतो बघितलं होतं, 2π√I/mb बघितलेलं आहे आपण. ओके, नाव इट हॅज ब्रोकन इन टू 2 इक्वल हाफ्स. हे 2 पार्टमध्ये कट केला, इच हॅव्हिंग हाफ ऑफ द ओरिजिनल लेंथ. लेंथ हाफ झाली. अँड 1 पीस इज मेड टू ऑसिलेट फ्रीली. आणि एक पीस आहे तो ऑसिलेट केला पुन्हा. इट्स अ पिरियड ऑफ ऑसिलेशन इज टी डॅश. सो द रेशो ऑफ टी डॅश अपॉन टी इज. बघा थोडक्यात केस पहिली काय आहे बघा, केस फर्स्ट की ज्याचा टाइम पिरियड टी आहे 2π√I/mb म्हणूया आपण, इक्वेशन नंबर 1. ओके, आणि आता दुसरी केस काय करायची तर तो कट केला 2 पार्टमध्ये. सो केस सेकंड म्हणूया आपण, केस सेकंड जेव्हा त्याचा टाइम पिरियड झाला टी डॅश. ओके, 2π सेम असेल तर मुवमेंट ऑफ एनर्शियामध्ये फरक पडणार आहे म्हणून मी त्याला आय डॅश म्हणतो. ॲज वेल ॲज डायपोल मुवमेंटमध्ये फरक पडणार आहे म्हणून त्याला एम डॅश म्हणतो. आणि बी मात्र आहे तसंच राहणार कारण सेम मॅग्नेटिक फील्डमध्ये चाललेलं आहे हे सगळं. काय म्हटलं मी, पहिली केस टी हां, आणि दुसरी केस हा कट केला. सो टाइम पिरियड त्याचा किती बदलणार आहे तर टी डॅश झाला, 2π सेम, आय डॅश सेम, आय बदलला, आय म्हणजे मुवमेंट ऑफ एनर्शिया. दुसरा झाला डायपोल मुवमेंट एमचा एम डॅश, बी मात्र काय झालं
सेम झालं. आता चेंजेस काय काय होतात बघा. पहिल्यांदा आपण आय डॅश काढूया. तर आय डॅश पहिल्यापेक्षा काय चेंज होणार आहे. पहिला किती आहे, पहिला आय म्हणूया आपण. आय म्हणजे काय, मोमेंट ऑफ इनर्शिया. तर तो रॉड आहे ना, रॉडचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय असतो, ml²/12 असतो ना. ओके. पण आता काय केलं आय डॅश, काय केलं मला सांगा. आय डॅशमध्ये 2 केलं ना. ओके. सो 2 केल्यामुळे मास काय झालं, हे मास आहे बरं का, सॉरी मी इथं मास लिहितो. सो मास length²/12 व्यवस्थित बघा, कन्फ्युजन नको याच्यामध्ये. सो हा आय डॅश आहे पहिल्या केस, सॉरी हा आय आहे म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया पहिल्या केसमधला आहे. दुसऱ्या केसमध्ये तो आय डॅश झाला, कट केला ना रॉड, मग मास काय झालं, निम्म झालं. सो मास अपॉन 2 झालं. ॲज वेल एज लेंथ पण काय होणार आहे, 2 होणार आहे. म्हणजे हे काय झालं, लेंथ अपॉन 2चा स्क्वेअर झाला आणि हे काय आहे 12 आहे. सो आय डॅश किती मिळणार बघा आपल्याला. सो मास length²/12 हे 2चा स्क्वेअर 4 आणि 4 दुने 8 मिळणार. सो थोडक्यात आय डॅश आपल्याला काय किती मिळणार आहे, I/8 मिळणार. म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया पहिल्याचा आय होता, नंतर आय डॅश किती तयार झाला, तर पहिल्याच्या 8 पटीनं कमी झाला. थोडक्यात 8 डिवाइड झालं ना त्याला. सो I'/8 झालं. सिमिलरली अजून आपल्याला कोणात फरक पडतोय बघितलं पाहिजे, डायपोल मुवमेंटमध्ये. पहिलं डायपोल मुवमेंट काय असतं, तर पोल स्ट्रेंथ इंटू मॅग्नेटिक लेंथ असतं. फॉर्म्युला माहिती आहे ना डायपोल मुवमेंटचा. पण आता डायपोल मुवमेंट काय झालंय, एम डॅश झालेला आहे. ओके. मग डायपोल मुवमेंट एम डॅश काय होणार, तर 2 मॅग्नेटमध्ये कट केला, सो एम आहे तसंच राहील, पण लेंथ मात्र निम्मी होणार ना. म्हणजे याला जर 2 ने डिवाइड केलं तर लेंथ किती झाली, एल झाली ना. म्हणजे थोडक्यात एम डॅश किती मिळाला, एम इंटू एल मिळाला. मी नेक्स्ट पुन्हा हेच ॲडजस्टमेंट करतो. सो एम डॅश इज इक्वल टू एम इंटू हे पुन्हा ट्वाईस एल लिहितो. सो 2 वरती लिहिला म्हणून खाली पण ॲडजस्ट करायला लागला. सो एम डॅश मला किती मिळालं, तर m/2 मिळाला. बघा मी आय डॅश आणि एम डॅशच का काढला, कारण जेव्हा मॅग्नेट कट केला जाईल तेव्हा आय डॅश आणि एम डॅश किंवा आय आणि मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट चेंज होणार आहे, म्हणून ह्या फॉर्म्युलामधला आय आणि एमचं फक्त आपण रिलेशन वेगळं काढतोय. ओके. सो आता आय डॅश मिळाला आपल्याला, एम डॅश मिळाला. आता आपल्याला फॉर्म्युला आपल्याकडे आहे. आता फॉर्म्युला सांगा, इक्वेशन 2 डिवायडेड बाय इक्वेशन 1 करूया आपण. सो T'/T इज इक्वल टू करूया. सो T डॅश किती आहे, 2π√I' अपॉन M' B डिवायडेड बाय 2π√I अपॉन M इंटू B. सिंपल डिवाइड केले आपण. बघूया आता. देअरफॉर T'/T इज इक्वल टू 2π कॅन्सल होईल, हा m कॅन्सल होईल आणि बाकी सगळं स्क्वेअर रूटमध्ये राहील. सो स्क्वेअर रूटमध्ये I' अपॉन I आणि m/m'. रिव्हर्स होईल ना ते. ओके. सो विच इज इक्वल टू, सो याच्यावरून मला सांगा I' अपॉन I आपण किती घेऊ शकतो, 1/8 घेऊ शकतो. सो 1/8 इंटू याच्यावरून सांगा आपण m/m' इकडे घ्या, हा 2 इकडे येणार आहे. सो हा 2 होणार आहे. ओके. सो वी कॅन से दॅट T'/T इज इक्वल टू रूटमध्ये 1/4 दॅट इज 1/2 वी कॅन से दॅट. येस, बी ऑप्शन आहे बघा, 1/2. थोडंसं लेंदी आहे. कसं आलं बघा. काय केलं मी, आपला मेन फॉर्म्युला टाइम पिरियडचा घेतला, कुठला, T इज इक्वल टू 2π√I अपॉन MB. पुन्हा एकदा लक्ष द्या, मेन फॉर्म्युला आपला टाइम पिरियडचा लिहिला ह्या मॅग्नेटसाठी. तेव्हा त्या मॅग्नेटचा आय असेल ml²/12, हे म्हणजे मास त्यातलं, आणि तेव्हा त्याचा डायपोल मुवमेंट असेल पोल स्ट्रेंथ इंटू मॅग्नेटिक लेंथ. पहिली केस, दिस वन. आता हा कट केला बरोबर निम्मा. कट केल्यामुळे काय झालं, मास निम्म झालं, लेंथ निम्मी झाली. म्हणजे ही एलची L/2 झाली. हे एम मात्र, हे एम म्हणजे पोल स्ट्रेंथ आहे, ही आहे तशी राहिली, पण लेंथ काय झाली निम्मी ना. सो ट्वाईस एलची किती झाली, एल झाली. मग हे निम्म झाल्यामुळं हे तयार झालं I' इज इक्वल टू I/8. सिमिलरली हे तयार झाले M' इज इक्वल टू m/2. 2 आपण फॉर्म्युला एकमेकांना डिवाइड केले आणि I' अपॉन I आणि m/m' ची व्हॅल्यू पुट केली आणि आन्सर आपल्याला मिळालं 1/2. सो लक्षात येते का बघा थोडक्यात, की टाइम पिरियड सुद्धा काय झाला इथं थोडक्यात हाफ झाला असं म्हटलं तरी चालेल, कारण T' इज इक्वल टू T/2 ना.
सो क्वेश्चन तसंच आहे का बघा, टी डॅश अपॉन टी किती असेल. सो बी ऑप्शन करेक्ट आहे याच्यासाठी. सो बी ऑप्शन बघा सगळ्यांनी 1/2. समजलं. यामध्ये काही शंका असेल तर डेफिनेटली विचारा. बघा पॉज करून लिहून घ्या. सो दिस इज द इम्पॉर्टंट, व्हेरी इम्पॉर्टंट MCQ. चलो नेक्स्ट बघूया. Okay, look at the question. A magnetizing field of 360 ampere per meter produces a magnetic flux density 0.6 T म्हणजे टेस्ला in a ferromagnetic material. So थोडक्यात H दिलेला आपल्याला, H 360 ampere per meter आणि B दिलेला आहे 0.6 टेस्ला. टेस्लालाच आपण काय म्हणतो, वेबर पर मीटर स्क्वेअर म्हणतो ना. ओके, वेबर म्हणजे फ्लक्स आणि आपण मीटर स्क्वेअर म्हणजे एरिया. आणि विचारलेले व्हॉट इज द परमिएबिलिटी इन टेस्ला मीटर एम्पियर इनवर्स. सो ऑप्शन्स आहेत 1/300, ओनली 300, 1/600 आणि 600. ओके, सो आपल्याला विचारलेलं आहे परमिएबिलिटी. परमिएबिलिटी दॅट इज म्यू विचारलेला आहे. सो वी हॅव टू apply the formula of the mu. Mu म्हणजे काय, permeability. आठवते फॉर्म्युला. सो वी कॅन से दॅट permeability is equal to B upon H. ओके, सो what is B? B is 0.6 and what is H? ओके, आता हे आपल्याला सॉल्व करायचं आहे. तर काय करायचं बघा, हे 0.6 थोडंसं अवघड वाटते, मग याचं 6 तयार करून घेऊया. मग 6 म्हणजे पॉईंट राईट साईडला एका घराने गेला. मग राईट साईड म्हणजे 10⁻⁻1 म्हणजे 0.6लाच आपण 6 × 10 - 1 लिहू शकतो आणि हे 360. ओके, सो आपण हे म्हणूया 6. हा 10 खाली घ्या, 10 खाली आला म्हणजे हे 360चा अजून एक 0 वाढला बघा, बरोबर. मग आता ह्या 6नं ह्या 36ला भाग जातोय. सो 1/6 आणि हे 0. सो 1/600. सो वी कॅन से दॅट C आन्सर इज करेक्ट. सो लुक ॲट द आन्सर. किंवा आपण काय केलं बघा नक्की याच्यामध्ये. सो आपल्याला दिलेलं होतं H, दिलेला होता B, आपण यांची ॲडजस्टमेंट केली, परमिएबिलिटी काढली. ही मटेरियलची परमिएबिलिटी झाली बघा. तुम्हाला फॉर्म्युला मी काय काय सांगितलं होतं बघा, की परमिएबिलिटी ऑफ द फ्री स्पेस, रिलेटिव्ह परमिएबिलिटी म्यू आर अँड परमिएबिलिटी ऑफ द मीडियम किंवा मटेरियल मीडियम मॅग्नेट. आणि त्यांच्यामध्ये तिघांमध्ये हे रिलेशन असं पाठ करायचं. हे दोघं जण इकडं कळतंय ना, हे सफिक्स आहेत आणि हा एकटाच आहे. सो हे दोघं जण इकडं, हा इकडं. सो हे रिलेशन पण पाठ झालं ना. सो दिस इज नथिंग बट द परमिएबिलिटी ऑफ फ्री स्पेस, दिस इज नथिंग बट द रिलेटिव्ह परमिएबिलिटी अँड दिस इज नथिंग बट द परमिएबिलिटी ऑफ द मटेरियल किंवा मॅग्नेटिक मटेरियल. सो आपण ह्यातला म्यू काढला B/H. सो दिस इज द आन्सर. आता हेच आन्सर युनिट बघा कसं लिहिलं की टेस्ला मीटर पर एम्पियर असं म्हटलेलं आहे. आता बघा म्यू इज इक्वल टू मी काय लिहिलं, B/H लिहिलं ना. सो B म्हणजे काय, टेस्ला, आणि H म्हणजे काय, H म्हणजे एम्पियर पर मीटर असतं ना, बरोबर आहे. सो हे येणार टेस्ला मीटरवरती अपॉन एम्पियर म्हणजेच टेस्ला मीटर. पुन्हा मी एम्पियरवरती घेतला तरी चालेल ना. दिस इज करेक्ट, दिस इज करेक्ट, दिस इज ऑल्सो करेक्ट. कुठलंही आन्सर तुम्ही एस आय युनिटचं सांगा, सगळी आन्सर एकसारखे दिसतात. लक्षात आलं. सो दिस इज द व्हॅल्यू ऑफ म्यू, दॅट इज परमिएबिलिटी ऑफ द मटेरियल मीडियम. समजला का क्वेश्चन आणि त्याचा आन्सर बघा. ओके, चलो नेक्स्ट बघूया आपण. वहीमध्ये सॉल्व लिहित चला, सॉल्व करत चला. टेक्स्टबुक समोर ठेवा किंवा मी क्वेश्चन देतोय इथं, एडिट करतोय क्वेश्चन तुम्हाला, तुमच्यासाठी क्वेश्चन दिसतोय तुम्हाला. चलो नेक्स्ट बघूया. When a plate of magnetic material of size 10 cm into 0.5 cm into 0.2 cm ब्रॅकेटमध्ये त्यांना म्हटलेलं आहे लेंथ, ब्रेड्थ अँड थिकनेस रिस्पेक्टिव्हली. दिसतोय क्वेश्चन. is located in magnetizing field of 0.5 into 10⁴ ampere per meter, then a magnetic moment of 5 ampere meter square is induced in it. ओके, एक प्लेट आहे ज्याचं लेंथ, ब्रेड्थ आणि हाईट थोडक्यात किंवा थिकनेस दिलेला आहे.
ती एका एच इतक्या मॅग्नेटायझिंग फील्डमध्ये लोकेट केलेली आहे आणि त्याचं मॅग्नेटिक मोमेंट हे 5 एम्पियर मीटर स्क्वेअर इतकं आहे. फाइंड आउट द मॅग्नेटिक इंडक्शन इन द रॉड. तर आपल्याला याच्यामध्ये फाइंड करायचं आहे बी. मॅग्नेटिक इंडक्शन म्हणजे बी फाइंड करायचं आहे. सो गिवन पॉईंट्स बघा, लेंथ दिलेली आहे प्लेटची 10 सेंटीमीटर. सो वी कॅन से दॅट 10 × 10⁻² मीटर. हेच आपण 10 × -1 म्हटलं तरी चालेल ना, ॲडजस्टमेंट केली बघा या दोघांची. हा 10चा 1 आणि 10चा -2 आहे, 10चा -2 होईल. नेक्स्ट ब्रेड्थ 0.5 सेंटीमीटर. सो इट इज ऑल्सो 0.5 × 10⁻² मीटर. हेच आपण अजून 5 केलं. हा जर मी इकडं पॉईंट घेतला एका घरानं, राईट साईड एका घरानं म्हणजे -1, सो 10⁻³ होणार ना. का केलं हे? 0.5 पेक्षा 5 हे आपल्याला सोपं पडते म्हणून. आणि हाईट आहे किंवा थिकनेस म्हणून त्याला 0.2 सेंटीमीटर. सो इट इज ऑल्सो 0.2 × 10⁻² मीटर. इट मीन्स 2 × 10⁻³ मीटर. नेक्स्ट मॅग्नेटायझिंग फील्ड 0.5 × 10⁻⁴, दॅट इज H. 0.5 × 10⁻⁴, देन युनिट इज एम्पियर पर मीटर. एम्पियर पर मीटर. हेच आपण अजून असं सोपं करूया, 5 × 10⁻³ एम्पियर पर मीटर. बघा हा पॉईंट मी इकडे शिफ्ट केला म्हणजे उजवीकडे एका घरानं म्हणजे -1 झालं याच्यामध्ये. सो 10⁻³ किती झालं? 3 झालं. नेक्स्ट मॅग्नेटिक मोमेंट 5 एम्पियर मीटर स्क्वेअर, दॅट इज M नेट ना, 5 एम्पियर मीटर स्क्वेअर. अँड वी हॅव टू फाइंड आउट द B, दॅट इज B. व्हॉट इज मीन बाय B? सो B इज द मॅग्नेटिक फील्ड. ओके. सो आपण एक फॉर्म्युला बघितलेला आठवतंय का बघा. सो वी कॅन से दॅट B इज इक्वल टू μ0 × mz + H. आठवतंय आयर्न कोरमध्ये ॲक्च्युली हा फॉर्म्युला असा होता, B इज इक्वल टू μ0 mz + μ0h. ॲक्च्युली हा फॉर्म्युला अजूनही असा होता, याला आपण BM म्हटलं होतं आणि याला आपण B0 म्हटलं होतं. आठवतंय का? सो हा फॉर्म्युला बघा कसा आला. मी सगळं सिम्प्लिफिकेशन तिथं लिहिलेलं आहे. सो आता आपल्याला μ0ची व्हॅल्यू माहिती आहे. सो μ0 इज इक्वल टू 4π × 10⁻⁷. याचा युनिट म्हणूया, काही युनिट लिहिले तरी चालेल किंवा असं म्हटलं तरी चालू शकतं, कॉन्स्टंट आहे तो. सो μ0ची व्हॅल्यू किती मिळाली? 4π × 10⁻⁷ मिळाली. आता ह्या सगळ्या व्हॅल्यूज तिथं आपल्याला फक्त पुट करायच्या आहेत. सो बघा, देअरफॉर B इज इक्वल टू, हां आता मला सांगा B0 माहीत आहे, H माहीत आहे, पण MZ माहीत आहे का? MZ माहीत नाही. सो आपल्याला MZ माहीत आहे फॉर्म्युला, बट MZ इज इक्वल टू, आठवत आहे का? सगळ्यात पहिली डेफिनेशन, मी डेफिनेशन त्या 8 पार्ट्समध्ये बघूया असं म्हटलं होतं आपण. सो सगळ्यात पहिली डेफिनेशन MZ इज इक्वल टू mnet अपॉन व्हॉल्यूम. सो MZ इज इक्वल टू mnet अपॉन व्हॉल्यूम. सो mnet मीन्स व्हॉट? मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. सो दिस इज 5 अँड व्हॉल्यूम मीन्स व्हॉट? व्हॉल्यूम म्हणजे काय? लेंथ इंटू ब्रेड्थ इंटू हाईट ना, लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची म्हणजेच व्हॉल्यूम असतं ना, ओके, क्षेत्रफळ, घनफळ म्हणतो आपण त्याला. ओके. So volume means what? Length into breadth into height. So we can say that length is what? 10⁻⁻1. Sorry, multiply. Then what is the breadth? That is 5 × 10⁻⁻3. And what is height? So it is 2 × 10⁻⁻3. So we can cancel this 5. So राहिलं काय काय मग 1 अपॉन ही 10ची पॉवर, ही 10ची पॉवर, ही 10ची पॉवर सॉल्व करा. हा 2 राहिला ना फक्त आता इकडं. सो 10⁻⁻1, 10⁻⁻3, 10⁻⁴ आणि हा 10⁻⁻3 म्हणजे 10⁻⁻7 म्हणजे थोडक्यात 0.5 × 10⁻⁷ म्हणूया आपण, किंवा 5 × 10⁻⁶ म्हणूया आपण. सो दिस इज वॉट? MZ, एम्पियर पर मीटर म्हणूया आपण. बरोबर आहे का बघा? ठीक आहे, आपण आन्सर नंतर चेक करू. सो MZ तरी एवढा आला. कसा आला बघा, इथं काय लॉग टेबलची गरज पडली का? नाही पडली. ओके. आता हा MZ काय करायचं? इथं पुट करायचा. सो देअरफॉर B इज इक्वल टू μ0 mz + h ना. सो μ0 किती? 4π × 10⁻⁷. आता MZ किती आहे? 5 × 10⁻⁶ आणि प्लस H किती आहे? H 5 × 10⁻�3. आता हे
ही जी बेरीज आहे इथं कन्फ्युजन होतं मुलांचं बऱ्याच वेळेला. तुम्हाला येत असेल कदाचित, काही हरकत नाही, येत असेल तर चांगली गोष्ट आहे. पण ज्या मुलांना ते कॅल्क्युलेशन समजत नाही त्यांना मी थोडक्यात इथं सांगू शकतो. बघा हे कॅल्क्युलेशन थोडंसं अवघड वाटतं असं. ब्रॅकेटमधलं इथं गुणाकार आहे, इथं मात्र प्लस आलेले आहे. ओके, सो लिहूया आपण b इज इक्वल टू 4 पाय इंटू 10⁻⁻7 आणि ब्रॅकेटमध्ये काय काय बघा, पुन्हा लिहितोय मी ते स्टेप. 5 इंटू 10⁻6 प्लस 5 इंटू 10⁻3 आहे. ओके, आता ॲक्च्युली याच्यामध्ये काय केलं जातं बघा, ही याची बेरीज करायची ह्या दोघांची. याच्यामध्ये बऱ्याचशा मग कन्फ्युजिंग स्टेप्स तयार होतात मुलांच्या मनात. सो ह्याचं सिम्पल एक करायचं. इथे इंटू 10ची पॉवर किती आहे, 6 आहे. इथं इंटू 10ची पॉवर किती आहे, 3 आहे. एक तर या पॉवरला 10⁻3 करा किंवा एक तर या पॉवरला 10⁻6 करा. समजला? तर दोन्हीपैकी एक कुठली तर पॉवर काय करायची असते, सेम करायची असते. मग आपण याला काय करूया, याला किंवा याला 10⁻6 तयार करूया. ओके, सो बघा मी असं लिहितो. सो 4 पाय इंटू 10⁻⁻7 इंटू ब्रॅकेटमध्ये हे आहे तसंच ठेवतो 10⁻6 प्लस मला 10⁻3चं 10⁻6 करायचं आहे. बघा हे ॲक्च्युली मी बेसिक घेत असतो सुरुवातीला, तुम्हाला पण हे कदाचित झालं असेल. बघा आता जर 10⁻3चं मला जर 10⁻6 करायचं असेल तर ॲडजस्टमेंट कितीची करावी लागेल, मला 3ची करावी लागेल. लक्षात येते? मग प्लस 3ची ॲडजस्टमेंट म्हटलं की काय करावं लागतं, तर डावीकडे जायला लागतं 3 घराणं. मग याच्यामध्ये डावीकडे जायचं 3 घराणं. त्यामुळे ही ॲडजस्टमेंट सोपी अवघड वाटते. सो आपण काय करूया, काय हरकत नाही, म्हणजे ही बरोबर येणारच आहे. फक्त मी पॉईंटमध्ये तुम्हाला अवघड जाऊ नये म्हणून मी म्हणतोय की याच्यामध्ये आपण ॲडजस्टमेंट करू. सो हे काय आहे बघा, 5 इंटू 10⁻6 आहे. ठीक आहे, मी काय म्हणतोय की 5 इंटू 10⁻6चं काय करूया आपण, 10⁻3 करूया. मग मला सांगा 10चा 6चं 10चा 3 करायचं आहे तर कितीची ॲडजस्टमेंट, -3ची ना. आणि मायनस म्हणजे उजवीकडं. सो उजवीकडं जायचं 3 घराणं तरच ते 10चा 3 तयार होणार. मग सध्या पॉईंट इथं आहे ना, मग याच्या उजवीकडे अजून जावा म्हणजे 1 2 3. सो 5000 गुणिले 10चा 3 झालं बघा याच्याबद्दल. म्हणजे हे म्हणजेच हे म्हणून ही केली ॲडजस्टमेंट. सो किती झाली, 5000 गुणिले 10चा 3 आणि अधिक हे किती 5 गुणिले 10चा 3. हे सुद्धा 10चा 6 केलं असतं चाललं असतं, काय फरक पडत नव्हता. पण हे थोडंसं पॉईंटमध्ये जात होतं म्हणून आपण हे ॲडजस्टमेंट नाही केली, तर ह्याची ॲडजस्टमेंट केली. सो 5ची 5000 झाली, हे 10च्या 6 ऐवजी 10चा 3 झालं. नेक्स्ट आता हे 10चा 3 कॉमन काढू शकतो आपण. ओके, सो 4 पाय इंटू 10⁻⁻7 इंटू 10⁻3 कॉमन काढलं. बघा मी इथं किती राहिलं, 5000 राहिलं आणि इथं किती राहिलं, 5 राहिलं. ओके, सो 4 पाय इंटू 10⁻⁻7 इंटू 10⁻3. आता हे फार अवघड वाटतंय ना, 5005 बेरीज तर आहे ना. ओके, सो नेक्स्ट 4 पाय इंटू 5005 इंटू 10⁻, हे -4 येणार बघा. ठीक आहे, सो मग हे फक्त आता तुम्हाला लॉग टेबलनी करावं लागेल. जमते काय सगळ्यांना? बघा हे 12.56 वगैरे येईल ना. सो 12.56चा लॉग, 5005चा लॉग बघायचा, दोघांची बेरीज करायची, त्याचा अँटी लॉग बघायचा आणि त्याला 10⁻⁻4नं मल्टिप्लाय करायचं. तुमचं काय येईल, आन्सर येईल. ओके, सो फाइंड आउट द आन्सर. सो इट इज 0.634 टेस्ला or Weber per meter square. You can write anything. ओके, अंदाजे बघा. आता बघा हे 10⁻⁻4 आहे. ठीक आहे, मी ह्या 5005 मध्ये काय करतो, अशी ॲडजस्टमेंट करतो की हा इथं पॉईंट आहे ना अदृश्य, आता तो पॉईंट मी 3 घराण इकडे घेतो म्हणजे ह्याचं 5 तयार झालं. सो याचं 5 तयार झालं तर इथं 10⁻⁻1 तयार होणार आहे. बरोबर, इकडं 12.56 होतं. ठीक आहे, तर 12.56 मध्ये मी पुन्हा काय करतो, एक पॉईंट ॲडजस्ट करतो. ठीक आहे, तर त्याचं काहीतरी जवळपास एक 1.2 वगैरे येईल. ओके, तर 12×5 = 60 म्हणजे जवळपास तेवढा तिथं भाग आणि
म्हणजे गुणाकार तिथं ॲडजस्ट होतो आहे. सो हा 10⁻⁻⁴ जर ॲडजस्ट केला तर आपल्याला तो तिथं तशा पद्धतीनं ॲडजस्ट होऊ शकतो. ओके, सो यू कॅन से दॅट दिस इज द आन्सर. लक्षात येते का बघा, एवढं आन्सर हे तिथं आपल्याला बघायला मिळेल. सो ॲज पर बुक 0.634 आन्सर आहे. या कॅल्क्युलेशनमध्ये काही जर शंका असतील किंवा काही करेक्शन्स असतील तर फक्त मला तशा सांगा. पण हे समजलं आहे का बघा. सो अशा फॉर्मॅटप्रमाणे हे सॉल्व करायचं असतं. लक्षात आलं. सो मेन फॉर्म्युला कुठला, सब फॉर्म्युला कुठला, तो त्याच्यात कसा पुट केला किंवा मल्टिप्लिकेशन कशी केली किंवा लॉगची मल्टिप्लिकेशन कशी केली हे जर असं समजणं गरजेचं आहे सगळ्यांना. ठीक आहे, चालेल. बघा हे लिहून घ्या व्यवस्थित. हे आन्सर मात्र सॉल्व करा. काही शंका असेल तर त्याच्यामध्ये विचारा. चलो अजून एक एक्झाम्पल बघूया आपण. चला हे सगळे बुकमधले अनसॉल्व न्यूमेरिकल्स आहेत. चला, ए रॉड ऑफ मॅग्नेटिक मटेरियल ऑफ क्रॉस सेक्शन 0.25 cm² इज लोकेटेड इन 4000 एम्पियर पर मीटर मॅग्नेटायझिंग फील्ड. ओके, एक रॉड दिलेला आहे, त्याचा क्रॉस सेक्शनल एरिया दिलेला आहे आणि तो लोकेट केलेला आहे एच मध्ये. एचची व्हॅल्यू दिलेली आहे 4000. मॅग्नेटिक फ्लक्स पासिंग थ्रू द रॉड इज 25 × 10⁻⁻⁶ वेबर. मॅग्नेटिक फ्लक्स दिले बघा आता इथं. फाइंड आउट द रिलेटिव्ह परमिएबिलिटी म्हणजे μr काढायचं आहे. मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी म्हणजे एकसारखं नोटेशन आहे ते काढायचं आहे. आणि मॅग्नेटायझेशन ऑफ द रॉड म्हणजे बी काढायचं आहे. बी. ओके, सॉरी, मॅग्नेटायझेशन MZ काढायचं आहे. सो आपण आता गिवन पॉईंट्स पहिल्यांदा बघूया. सो एरिया दिलेला आहे 0.25 cm². मी तुम्हाला सांगितलं होतं की cm² मीटर स्क्वेअर कसं करायचं. तर हे थोडक्यात 0.25 इंटू ह्या सीचा पण स्क्वेअर असतो ना, सी म्हणजे -2. सो -2चा स्क्वेअर किती झाला, -4 झाला. सो 0.25 × 10⁻⁻⁴ झालं. हे अजून सोपं करूया, याला 25 करूया. म्हणजे हा पॉईंट मी 2 घरानं राईटला घेतला बघा. 2 घरानं राईटला म्हणजे वजा -2. सो 10⁻⁻ किती होणार आहे, -6 होणार आहे. ह्याच्यामध्ये -2 झालं ना. सो हा झाला एरिया. नेक्स्ट एच दिलेला आहे 4000 एम्पियर पर मीटर. नेक्स्ट मॅग्नेटिक फ्लक्स दिलेला आहे 25 × 10⁻⁻⁶ फाय म्हणतो त्याला आपण. 25 × 10⁻⁻⁶ वेबर. ओके, नेक्स्ट फाइंड आउट द रिलेटिव्ह परमिएबिलिटी μr काढायचा आहे. नेक्स्ट फाइंड आउट द मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी इज इक्वल टू $? and mz is equal to $? Okay, so we can find the values like this. ओके, सो आता आपल्याला जे काही फॉर्म्युलेज आपले झालेले आहेत ते फॉर्म्युलेज आपण इथं यूज करूया. ओके, सो पहिल्यांदा आपण लिहूया, स्टेप बाय स्टेप जाऊया. फॉर्म्युला आता पहिले बघा, जे फाय आहे, फाय म्हणजे काय, फ्लक्स. तर फ्लक्स आणि फाय मॅग्नेटिक फील्ड यांच्यामध्ये रिलेशन कधी बघितलंय का बघा. मॅग्नेटिक फील्ड कसं डिफाईन करतात, तर फ्लक्स अपॉन एरिया, फाय अपॉन ए, वेबर पर मीटर स्क्वेअर ना. फाय म्हणजे वेबर आणि मीटर स्क्वेअर म्हणजे एरिया. सो फायची व्हॅल्यू बी × ए आपण म्हणू शकतो. सो फाय दिलेला आहे. सो याच्यावरनं देअरफॉर मी बी लिहितो फाय अपॉन ए. आता फाय किती दिलाय बघा, 25 दिलेला आहे. सो 25 गुणिले 10⁻⁶ 10⁻⁻⁶ ॲज वेल ॲज एरिया इज 25 × 10⁻⁻⁶. बघा हे सेम आलं का, कॅल्क्युलेशनमध्ये पण तशा पद्धतीनं येत राहतं. सो बी इज इक्वल टू वॉट, 1 टेस्ला. सो दिस इज आवर फर्स्ट व्हॅल्यू, दॅट इज बी इज इक्वल टू 1 टेस्ला. आता फॉर्म्युला यूज करूया, बी इज इक्वल टू μh. ओके ओके, सो याच्यावरून आपण म्यू काढू शकतो. म्यू इज इक्वल टू बी अपॉन एच म्हणूया, चालेल बघा. सो बी इज 1 अँड एच इज वॉट, सो दिस इज व्हॅल्यू ऑफ म्यू. हे 1/4000 सॉल्व केलं तरी चालेल. सो म्यू इज इक्वल टू बी अपॉन एच. आता हे तुमच्या पद्धतीनं तुम्ही सॉल्व करा. बघा आपण कशा कशाची व्हॅल्यूज काढत चाललेलो आहे. पहिल्यांदा बीची व्हॅल्यू काढली, नंतर म्यूची व्हॅल्यू काढली. आता मगाशी एक मी तर रिलेशन लिहिलेलं आठवतंय का बघा, हा म्यू झाला. आपल्याला μ0 माहीत असतो ना,
म्यू झिरो किती लिहितो आपण 4 पाय इंटू 10⁻⁻7 असा युनिट म्हणूया आपण इथं, चालेल. सो म्यू झिरो आणि म्यू आर मधलं रिलेशन माहित आहे का, तर आपल्याला म्यू आर काढायचं आहे ना, तर रिलेशन कसं लक्षात ठेवायचं, म्यू झिरो म्यू आर आणि म्यू लेस, आपल्याला पाहिजे कोण, म्यू आर पाहिजे. सो म्यू आर इज इक्वल टू म्यू अपॉन म्यू झिरो. मग म्यू किती आलेला आहे 1/4000 डिवायडेड बाय म्यू झिरो किती आहे 4 पाय इंटू 10⁻⁻7. सो हे तुम्हाला सॉल्व करायचं आहे 1/4000 इंटू 4 पाय इंटू 10⁻⁻7. सो यू कॅन सॉल्व दिस. सो दिस इज द व्हॅल्यू ऑफ म्यू आर. सो व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ म्यू आर, दॅट इज 199 येते का हे चेक करा फक्त. इट हॅज नो युनिट, बरोबर ना. येते 199 इथे. सो दिस इज द व्हॅल्यू ऑफ म्यू आर. नेक्स्ट वी हॅव टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी. आपल्याला म्यू आर वरनं मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी फाइंड करता येते बघा. म्यू आर इज इक्वल टू ससेप्टिबिलिटी प्लस 1. सो ससेप्टिबिलिटी इज इक्वल टू म्यू आर मायनस 1. So we can write the susceptibility is equal to 198. बघा हे फक्त जे मी सॉल्व करत नाही ते तुम्ही सॉल्व करायचं आहे. सो व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ ससेप्टिबिलिटी, दॅट इज 198. आणि पुढचं काय विचारलेलं आहे mz. सो mz इज इक्वल टू ससेप्टिबिलिटी इंटू एच आपण लिहू शकतो बघा. सो mz इज इक्वल टू ससेप्टिबिलिटी इंटू एच. सो व्हॉट इज ससेप्टिबिलिटी, इट इज 198 and what is EH, so it is 4000. So you can solve this and you can write the formula or value of the mz, that is 7.92 into 10⁵. and unit काय असणार ampere per. so this is magnetization, this is susceptibility and this is mu r. फक्त त्याच्यासाठी आपल्याला mu आणि b काढणं अपेक्षित होतं म्हणून आधी आपण mu आणि b काढलं आणि मग हे तिघेजण काढले. थोडेसे फॉर्म्युले याचं तुम्हाला पाठांतर करावं लागेल. मी तुम्हाला म्हटलं होतं की टॉपिक झाल्यानंतर समरायझेशन करायचं असतं. मी हवं तर समरीचं एक जे पेज आहे ते आजच ग्रुपवरती टाकतो, म्हणजे तुम्हाला समरी मिळेल कशाची, आपल्या ह्या मॅग्नेटिक मटेरियलची. सो ही समरी तुम्ही एका वहीमध्ये व्यवस्थित लिहून काढायची आहे, कारण हे फॉर्म्युले पण आपल्याला इथं यूज होत आहेत कॅल्क्युलेशनसाठी. सो ह्या फॉर्म्युल्याचा वापर करूनच आपण काय करतोय, कॅल्क्युलेशन्स सॉल्व करायला मदत होते. त्यामुळे ही समरी तुम्ही करणं अपेक्षित आहे. लक्षात आलं का बघा. सो असेच काही न्यूमरिकल्स अजूनही आपण बघूया. अजून बरेचसे MCQs याच्यावरचे डिस्कशनसाठी आपण घेणार आहोत. DPP सुद्धा तुम्हाला मिळणार आहे, ॲज वेल ॲज पुढच्या रविवारी याची येणाऱ्या रविवारी टेस्ट पण आहे. या सगळ्याचा अभ्यास तुम्हाला व्यवस्थित करायचा आहे. तोपर्यंत या शनिवारपर्यंत आपला हा टॉपिक ऑलमोस्ट संपतोय व्यवस्थित. ऑल डिटेल न्यूमरिकल्स, ऑल MCQs, ओके, जे जे गरजेचे आहेत CET पॉईंट ऑफ व्ह्यू, जे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत ते आपण डिस्कस करूया. अनसॉल्व मात्र मॅक्सिमम एक्झाम्पल्स सॉल्व करायचा प्रयत्न करू. जी सॉल्व दिलेली आहेत ती मात्र तुम्ही स्वतः सॉल्व करायची आहेत, कारण ती बुकमध्ये असतात ना त्याचे आन्सर्स वगैरे. त्यात काही शंका असेल तर विचारा, पण अनसॉल्वचे आन्सर जे आहेत ते तुम्हाला मिळणार नाहीत, त्यामुळे ते मॅक्सिमम मी द्यायचा प्रयत्न करेन. पण जर फारच न्यूमरिकल जर होत असेल तर बरीचशी तुम्हाला रेफरन्सची मी मागं ठेवेन, जे की तुम्ही स्वतः सॉल्व करायचे आहेत. ओके, सो चला तर आपण थांबूया आजच्या लेक्चरला. सो आजच्या लेक्चरला आपण थोडंसं थेरॉटिकल कन्सेप्ट बघितले आणि MCQs बघितले काही, आणि अनसॉल्व न्यूमरिकल्सला आपण सुरुवात केलेली आहे. सो दिस इज अबाउट द मॅग्नेटिक मटेरियल. आय होप की हा टॉपिकसुद्धा तुम्हाला व्यवस्थित समजला असेल. याच्यामधल्या काही शंका असतील तर डेफिनेटली विचारा. मी पुन्हाही म्हणेन की दिस इज ऑनलाईन इंटरॅक्शन. आपण जेव्हा प्रत्यक्षात भेटू तेव्हा जास्त हे समजायला मदत होईल. पण ठीक आहे, आत्ताही तुम्हाला तितकंसं समजतं आहे असं मी समजतो, पण यातनं काही जर शंका राहत असतील तर तुम्ही त्या मला डेफिनेटली विचारा. आपण त्याच्यावरती चर्चा करून तुम्हाला आन्सर द्यायचा प्रयत्न करू. बरेचसे विद्यार्थी फोन करतायत, मेसेज करतायत, खूप चांगली गोष्ट आहे. अभ्यास करत असताना क्वेरी येणं हे अपेक्षित आहे आणि त्याचा फीडबॅक किंवा त्याचं इंटरॅक्शन तुमच्याशी असणं तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे काही क्वेरीज असतील तर तसं फोन करत चला आणि यामधल्या शंका विचारत चला. आपण भेटूया नेक्स्ट लेक्चरला पुढचा पॉईंट घेऊन, पुढचं न्यूमरिकल घेऊन. तोपर्यंत सगळ्यांनी अभ्यास करत राहा. थँक्यू.